नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला, आज मी ह्या बाजारातून शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. तर ह्या मी इथं कटही करून घेतलेल्या आहेत मित्रांनो. तर आता आपण आज ह्याच्या मसाला शेवगा बघणार आहोत. तर हे आता शेवगा आपण चिरून घेतलेला आहे. तर हा स्वच्छ पाण्याने धुवून आपण शिजवून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता आपल्या शेंगा धुवून घेतलेल्या स्वच्छ आणि आता हे टोपामध्ये ठेवलेले आहेत. 1 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे मित्रांनो. तर आता आपले ही धुवून झाल्या, पाणी घालून झालं. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. तर एवढं थोडंसं मीठ टाकायचं आहे मित्रांनो शिजवून घेताना. तर चला, हे आता आपण 10 मिनटं शिजवून घेऊयात. हे बघा मित्रांनो, आता आपल्या ह्या शेवग्याला 10 मिनटं होत आलेली आहेत. तर बघूया आपला शिजलाय का हा शेवगा. चला, आता आपला बघूया हा शेवगा शिजलाय का मित्रांनो. तर हा आपला शेवगा शिजलेला आहे. 10 मिनटं होत आलेली होती. तर आपला त्याच्या आधीच शेवगा शिजलेला आहे मित्रांनो. तर आपण आता हा काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, इथे मी कढई गरम करायला ठेवली होती. तर कढई ही गरम झालेली आहे. तर इथं मी एवढं खोबरं घेतलेलं आहे मित्रांनो. हे खोबरं थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर चला, आता हे आपण भाजून घेऊयात. कमी आचेवरती भाजायचं आहे मित्रांनो. हे जास्त फास्टवरती भाजून नाही घ्यायचं आहे. कमी आचेवरती ह्याला भाजून घेऊयात. हे आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे मित्रांनो आणि हे घेतलेलं आहे टोमॅटो. तर आपलं खोबरं कमी आचेवरती भाजतं तोपर्यंत आपण हे कट करून घेऊयात. हे बघा मित्रांनो, आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे. जास्त भाजायचं नाही, थोडंसंच भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. हे बघा मित्रांनो, असं खोबरं भाजून मी पिलटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपले कढई पण गरमच आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत. ही आपली कढई गरमच आहे. चला, आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. जास्त काय मित्रांनो तेल टाकायचं नाही आहे. जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे. सध्या गरमी चालू आहे, त्यामुळं थोडंसं तेलकट आणि तिखट जरा कमी ठेवायचं आहे. आणि थंड पेय करून घरच्या घरी प्यायचे आहेत मित्रांनो. तर चला, आता आपलं हे तेल ही गरम झालंच असेल, कढई गरम होती म्हणताना. चला, आपण आता थोडीशी जिरेची फोडणी देऊया. हे बघा मित्रांनो, इथं मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर फोडणीनुसार. आता ही जिरेची आपली फोडणी बसलेलीच आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. हा आपल्याला कांदा आता छान लाल ब्राऊन पर्यंत भाजून घ्यायचा आहे मित्रांनो. तर चला, आपण आता हा कांदा भाजून घेऊया. ते बघा मित्रांनो, इथं मी मिक्सरचं भांडंही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत. हे खोबरं इथं सगळं टाकून घ्यायचं आहे. ही कोथिंबीर मी धुवून स्वच्छ ठेवली होती, ही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत. हा मी इथं लसूण 5-7 पाकळ्या सोलल्या होत्या, हाही टाकून घेतलेला आहे. तर हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मित्रांनो. तर चला, हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा मित्रांनो, अशी ही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे, तर हिला बाजूला ठेवूया. आपला आता कांदा भाजलाय का बघून घेऊया मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपला हा कांदा लाल झालेलाच आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. हे मित्रांनो, आता मी हे टोमॅटो सगळं टाकून घेतलेलं आहे. तर हेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान असं त्याचं पाणी झालं पाहिजे टोमॅटोचं असं. तर चला, हे आपण आता छान मिक्स करून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता आपला टोमॅटो मिक्स करून झालेला आहे. तर मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे. मी इथे एवढं मीठ घेतलेलं आहे मित्रांनो. जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही रुचकर थोडंसं कमी लागत असेल तर करू शकता. मी इथे एवढं मीठ टाकलेलं आहे. थोडं आपण शेवगा शिजवून घेतलेला होता ना, त्याच्यातही थोडंसं मीठ आपण आधी टाकलं होतं. तर हे मी इथं आता मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपण आता हळद टाकून घेऊया. हे बघा मित्रांनो, इथं मी थोडी हळद टाकून घेतलेली आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि छान भाजून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपलं छान कांदा आणि टोमॅटो भाजलेले आहे. तर आपण हे वाटण केलं होतं ना, हे आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तर हे मी वाटण इथं घातलेलं आहे. तर चला, ह्याला छान आपण आता मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपल्या मसाल्याला हे छानसं असं तेल सुटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता हे
लाल तिखट घालणार आहोत. 2 चमचे घालणार आहे मित्रांनो मी, छोटे आहेत म्हणून. जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकून घ्या. आणि आता हे लाल 2 चमचे आपले झालेले आहेत. तर आमचा सातारी घाटी मसाला जो आहे ना, तोही मी टाकणार आहे. तर हा एवढा मी सातारी आमचा घाटी मसाला घेतलेला आहे. तर हे आपलं आता दोन्ही टाकून झाले. तर ह्यालाही आपण आता छान मिक्स करून घेऊयात. हे बघा मित्रांनो, आपला आता मसालाही छान भाजून झालेला आहे. ह्याला तेल छान सुटलेलं आहे. तर आता आपण शेवगा शिजवून घेतला होता का नाही, तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तर मित्रांनो, मी ते शेवगा शिजवून घेतलेला होता ना, तेच पाणी यूज करायचं आहे, जेवढं पाहिजे तेवढं. तर चला आता आपण हा शेवगा घालून घेऊयात. मी इथे शेवगा घातलेला आहे मित्रांनो सगळा. आणि जे त्याचं पाणी होतं ना, तेवढंच घातलेलं आहे मित्रांनो. तर हा असा आपला शेवगा आता मिक्स करून घेते मी. थोडीशी आता ह्याला उकळी आणूया. आपण कोथिंबीर घालून घेऊया. ही अशी छान कोथिंबीर घालून घ्यायची मित्रांनो वरून. ही मी आता इथं कोथिंबीर घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही आपली मित्रांनो, आता आपला मसाला शेवगा तयार झालेला आहे. हे मी आता थोडंसं बंद करते नंतर. तर तुम्हाला मित्रांनो माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा मित्रांनो. चला बाय.